नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका किल्ल्याची सफर करणार आहोत ज्याला सुवर्णदुर्ग म्हणजेच सोन्याचा किल्ला म्हटलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळ हरणेच्या समुद्रात हा जलदुर्ग आजही दिमाखात उभा आहे. मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला नेमका आहे तरी कसा, चला पाहूया. सुवर्णदुर्ग किल्ला हा कोकणातील अभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचं प्रतीक मानला जातो. आता आपण आलो आहोत सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती आणि आपण कडेला आलो आहे आणि एवढ्या जवळ आलो तरी आपल्याला अजून दरवाजा दिसत नाही आहे. एकदम जवळ गेल्यानंतरच आपल्याला दरवाजा दिसणार आहे. समोर जो आहे तो आहे गोवागड, भुईकोट किल्ला आहे हरणे बंदरावरचा हा वाला. आणि इकडे जो दिसतोय तो आहे कनकदुर्ग. असे 3 किल्ले शेजारी शेजारी आहेत. गडाच्या प्रवेशद्वारामध्ये एक भली मोठी तोफ जणू आपल्या स्वागतासाठीच ठेवलेली दिसते. या गडाचं प्रवेशद्वार आजही शेकडो वर्षानंतर भक्कमपणे दिमाखात उभा आहे. प्रवेशद्वाराच्या भिंतीवरती शक्तीचं प्रतीक म्हणून मारुतीची मूर्ती कोरलेली होती. गोमुखी प्रकारचे प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धिचातुर्याचे अजून एक उदाहरण बरं का. अशा प्रवेशद्वारांची खासियत म्हणजे शत्रू अगदी जवळ आला तरी त्याला प्रवेशद्वार कुठं आहे हे दिसत नसेल. अशा दरवाजांच्या संरक्षणासाठी आतील बाजूस दोन्ही साईडला देवड्या बनवल्या असतात. देवड्या म्हणजे पहारेकरांच्या निवाऱ्यासाठी किंवा राहण्यासाठीची जागा. अशा देवड्या तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावरती पाहायला मिळतात. गोमुखी प्रकारचे प्रवेशद्वार हे गडाला जवळजवळ अभेद्यच बनवतो. सुवर्णदुर्ग हा अभेद्य बनतो तो त्याच्या भक्कम अशा तटबंदीमुळे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर उजवीकडे सर्वप्रथम आपल्याला दिसतो तो पाण्याचा तलाव. परंतु सध्या यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पाण्याच्या टाक्यापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला छोटंसं प्रवेशद्वार दिसतं. या गडावरती एकूण 2 चोर दरवाजे आहेत. त्यातील हा पहिला चोर दरवाजा. हा चोर दरवाजा आजही एकदम भक्कमपणे उभा आहे. या दरवाजाच्या पायऱ्या जागेवरती खोल आहेत आणि पुढे खोल खड्डे असल्यामुळे या ठिकाणाहून जपून चालावे आणि शक्यतो लहान मुलांना इकडे आणू नये. अशा प्रकारचे चोर दरवाजे बनवण्यामागे मुख्यतः 2 उद्देश असतात. त्यातील पहिला म्हणजे इमर्जन्सीच्या काळामध्ये इथून बाहेर पडणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूवरती पाठीमागून येऊन अटॅक करणे. चोर दरवाजा या पायऱ्या उतरून आल्यानंतर इथे शेवटी पायऱ्या नाहीत, कदाचित शिड्या लावून इथून पुढे उतरत असावेत किंवा रोप लावून. तटबंदीच्या रक्षणासाठी असे जागोजागी पॉईंट ठेवले जातात आणि या ठिकाणी तोफ ठेवण्याची सोय होती. गडावरची दुसरी तोफ दिसते. बुरुजाच्या संरक्षणासाठी तोफा ठेवण्यासाठीची जागा आणि ह्या जंग्या. या गडाला एकूण 24 बुरुज आहेत आणि प्रत्येक बुरुजावरून समुद्राच्या विस्तीर्ण भागावर लक्ष ठेवता येत असे. आज या ठिकाणी
आम्ही सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती आहोत. सुवर्णदुर्ग किल्ला हा आदिलशहानं 1604च्या दरम्यान बांधलेला किल्ला आहे. आपल्या मराठ्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना हा 1660च्या दरम्यान हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला शेवटपर्यंत स्वतःच्या ताब्यात ठेवलेला दिसतोय. 1818मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला. तटबंदीच्या म्हणजे दृष्टीने पाहिला तर हा सगळ्यात अवैध किल्ला दिसतो आणि त्यामुळंच हा मराठ्यांकडून किल्ला परत मुघलांकडं किंवा कुठल्या शाहीकडे गेलेला नाही आहे. पाण्याच्या टाक्या असतील, छोटे छोटे मंदिर आहेत आणि इथं यायचं म्हटलं तर म्हणजे पाण्यातून बोटीशिवाय पर्याय नव्हता. त्याच्यामुळे मुघलांना हा किल्ला जिंकून घेता आला नाही. कान्होजी आंग्रे आणि बाळाजी आंग्रे ह्या दोन बंधूंनी किल्लेदार म्हणून या किल्ल्यांचं काम पाहिलेलं आहे. गडावरील तिसरी तोफ हा गडावरील दुसरा चोर दरवाजा आहे. कदाचित हा आता उकरलेला दिसतोय, म्हणजे आधी हा बुजलेला असावा, पण आता नुकतंच याचं संवर्धनाचं काम झालेलं दिसतंय ताजं. आणि याचं सौंदर्य पहा मित्रांनो, खूप मस्त. गडावरील दुसरा आपल्याला चोर दरवाजा दिसतोय हा. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी कदाचित या चोर दरवाजाची निर्मिती केली गेली असावी, कारण की याच्या पाठीमागेच मुख्य प्रवेशद्वार आहे. हा चोर दरवाजा सापडला तेव्हा तेथील माती इथे उकरून टाकली नुकतीच. या दुसऱ्या चोर दरवाजापाशी एक रूम दिसते आपल्याला. मित्रांनो, भूगोलामध्ये आपण शाळेत असताना वाचलो होतो की लवणस्तंभ. तर या ठिकाणी बरेचसे लवणस्तंभ दिसतात आपल्याला. लवणस्तंभ म्हणजे पाणी ज्यावेळेस टिप टिप गळतं तर ते क्षार असतात, ते एकमेकांना साचून असे स्तंभ तयार होतात. त्यातले लवणस्तंभ छोटे आहेत, परंतु पारनेर तालुक्यात खूप मोठे लवणस्तंभ आपल्याला पाहायला भेटतात. गडाच्या पश्चिम तटबंदीला अजून एक इथे आपल्याला खोली दिसली. कदाचित दारू कोठार इथे असावं. तटबंदीचं रक्षण करण्यासाठी जो दारू कोठार ठेवायचा तो कदाचित या रूममध्ये ठेवता आला. कदाचित महाराजांचे सुमारे 350 किल्ले होते, परंतु कुठल्याच किल्ल्यावर त्यांनी स्वतःचं किंवा घरातल्यांचं नाव दिलं नाही. शक्य असतं तर त्यांनी ते करू शकत होते, परंतु ते समजायचं की हे सर्व रयतेचं आहे, माझं एकट्याचं नाही. परंतु काही आजकाल जे विचित्र लोक आहेत त्यांना काय धन्यता भेटते त्यामध्ये एवढं विद्रुपीकरण करून. एवढी छान वास्तू आहे आणि कुठेही सुरू देतात आणि सुरू होतात. खूप चुकीचं आहे मित्रांनो. कमीत कमी महाराजांचा तरी मान राखा आणि गडावरती किंवा कुठल्याही ऐतिहासिक वास्तूवरती असे काही विचित्र प्रकार करू नका, अशी माझी विनंती राहील. गडावरील काही लिमिटेड वास्तूंपैकी अजून एक वास्तू आहे इथे. चांगल्या कंडिशनमध्ये आहे, याची पडझड काही जास्त झालेली नाही. तटबंदीमध्ये एका ठिकाणी खूपच अशी निमुळती जागा आहे. कदाचित
मला वाटतं की टॉयलेट म्हणून याचा वापर होत असावं, कारण इथं ड्रेनेज सिस्टीम सुद्धा दिसते. एवढीच छोटीशी रूम आहे, एवढीच रूम आहे. आणि खाली पाणी जाण्याची जागा पण दिसते. कदाचित हे टॉयलेट असावं त्या काळचं, किंवा लपण्यासाठीची जागाही असू शकते. गडावरती फक्त बोरींच्या झाडाचं साम्राज्य आहे, मध्ये बाकी कुठल्याही वास्तू नाही 2-3 सोडल्या तर. प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच इथे पक्की बांधलेली विहीर दिसते. त्यातलंही पाणी सध्या पिण्यायोग्य नाही आहे. समोरच आपल्याला प्रवेशद्वार दिसत आहे. इथं काही वास्तूचे अवशेष दिसतात पडझड झालेले. इथे काही वास्तूंचे अवशेष दिसत आहेत. कदाचित हा राजवाडा असावा किंवा सदरही असू शकते. प्रशस्त असं ही वास्तू होती. एक छोटंसं मंदिर होतं ज्याची पडझड झाली. गडाच्या उत्तरेकडे बाजूस इथे एक वास्तू दिसते. याचंही थोडंसं जीर्णोद्धाराचं काम, संवर्धनाचं काम आत्ता झालेलं दिसतंय. कुठली वास्तू इथं कुठेच काही बोर्ड नाही आहे. खरं तर प्रत्येक वास्तूपाशी त्याचं बोर्ड लावलं तर येणाऱ्या पर्यटकांना उपयुक्त माहिती भेटू शकते. गडावरती जे संवर्धन कार्य झालं आहे, तर त्या संवर्धन कार्यामध्ये ह्या काही शिवकालीन वस्तू सापडलेल्या आहेत. जसं की खापराची भांड्यांचे तुकडे, त्यावेळेचे दगड. याचं जरा चांगल्या ठिकाणी जतन होणं गरजेचं आहे. जेवढ्या किल्ल्यावर जास्त वर्दळ, तेवढं कचऱ्याचंही प्रमाण जास्त. किती दुःखद चित्र आहे. तर हा होता सुवर्णदुर्ग किल्ला. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.